आता आपण आलेलो आहोत पळसदेवच्या उजनी जलाशयाच्या काठावरती। आपण पाहतोय की उजनी धरणाची पाणी पातळी खाल्यानंतर अनेक जी प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आहेत हे उघडी झालेली पाहायला मिळतात। आज पळसदेव येथील पळसनाथाचे हे मंदिर आहे ते उघड झालेले आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक या ठिकाणी मंदिर पाहण्यासाठी येत आहेत। या ठिकाणाहून बोटीमधून त्या मंदिरापर्यंत जावं लागतं। काही पर्यटक आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। काय सांगाल ताई, कुठून आलात? का इतकं ऊन असताना देखील या ठिकाणी भेट द्यायला आलात? हे पुरातन मंदिर पाहण्यासाठी आला, काय सांगाल? माझं नाव सोनाली चेतन जाधव, मी नाशिकवरून आली आहे। मी सुट्टीसाठी आली आहे इकडे खास। पण इकडे सगळ्यांनी सांगितलं की हे मंदिर खूप छान आहे, प्राचीन मंदिर खूप दिवसांनी उघडलं जातं, तर इथून बोटीतून पलीकडे जावं लागतं। तर खूप छान वाटते, मंदिर मस्त आहे एकदम। पूर्ण कुटुंबासहित आपली लहान मुलं आहेत, उन्हाचं टेम्परेचर असताना देखील भेट देत आहे, काय सांगाल? एकदम मस्त वाटते, ते मंदिर पाहून असं ऊन काहीच वाटत नाही भारी वाटतं। आपलं काय नाव, कुठून आलाय, काय सांगाल? माझं नाव अभिजित साहेबराव पवार, मी सातारा इथून आलेलो आहे। इंस्टाग्रामवर खूप साऱ्या गोष्टी बघितल्या होत्या, त्यामध्ये हे पण पळसदेवमधलं पळसनाथाचं मंदिर दाखवलं गेलेलं। आम्ही त्याच दृष्टीने ह्या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहोत। हा बोटीतून प्रवास, बोटीपासून मंदिरापर्यंत जाणार, काय एक आनंद कशा पद्धतीने फील करता? खूप दिवसानंतरनं ह्या भागामध्ये हे मंदिर उघडलेलं आहे, तर ह्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला सर्वांना आनंदच झालेला आहे। आम्ही भेटल्यानंतर इथे असं कळलं की खूप सारे प्राचीन कलाकृती बघायला भेटल्या, ज्या काही बाहेर ठिकाणी बघायला नाही भेटत। त्यामुळे खूप छान पद्धतीने इथे आम्ही आता बघणार आहोत आणि पुढे आपली वाटचाल करणार आहोत। काय सांगाल आपण मंदिर पाहण्यासाठी आला? मंदिर पाहण्यासाठी चालले, सातारवरून आले। माझं नाव श्रद्धा फडतरे आणि खूप छान आहे हे मंदिर। आम्ही फार व्हिडिओज बघितले होते इंस्टाग्रामवरती की हे खूप थोड्या वेळासाठी खुललं जातं, त्यामुळे आता आलेलो आहे आम्ही। एवढ्या उन्हात सुद्धा आलेलो आहोत आणि ह्या बोटीच्या सफरनी छान वाटलं मंदिरापर्यंत जायला। आपणाला काय बोलायचं याबाबत? नाही, हे प्राचीन मंदिर आहे, ऐकून होते, पहिल्यांदाच या मंदिराला मी व्हिजिट देणार आहे, तर तेच आता बघून छान। नक्कीच आपण पाहतोय की अगदी सोशल मीडियावरती देखील याचे व्हिडिओ पाहायला मिळाले। त्यानंतर सातारा असेल, नाशिक असेल, या ठिकाणाहून हे पर्यटक हे अगदी या उन्हामध्ये देखील पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। कॅमेरामन ओंकार गायकवाडसह शीतलकुमार मोठे, पळसदेव, इंदापूर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।